इकडे ना मावशी आले मच्छीवाली, काय घेऊन आले बघू आज. काय सगळा उलागला की काय? उलागला बोलतो. आणखी मच्छी कसली आलाय गो? शिंगाड जवला कुठे आहे मग? कोळंबी संपलाय काय? कोलंबी एवढीच राहिली. अच्छा, जवळ आहे. जवळ आहे ताजा. ए जवला काकीच घेताव ना. अजून काय मावशी? ही छोटी कोलंबी आहे, हे शिंगाड आहे. अच्छा, शिंगाड आणि कोळंबी छोटी वाली, बारीक वाली. छोटी वाली आहे ही आणि ही जाडी. जाडी. कितीचा दिली मावशी? 50चा. अजून लाव मावशी जरा. लावते चानू. तिकडे मोठ्याला पण पाहिजे. आम्हाला पाहिजे 50चा घेतोय. अच्छा, अजून एक वाटा घेतोय 50चा. माकल्या इकडे एक घेतलाय बघा. सुक्या, छोट्या ते किलोवर असतात, ते विचारायला लागतं. बस एवढंच 50. हे काय घेते? जवळच घेते. कोलंबी बघते. हा ही काय घेताय ना 100. 100चा मग मावशी अजून दे कोटा. संध्याकाळ होत आले, संध्याकाळी आले काय मावशी. झाली बोटी नेली आहे देतात ना का? हा. सुरवी बोलतात जलवा मला नको आहे. जवळ नको. कोळंबी पाहिजे सुरवीला. एक मोठा मासा घे मग. कोळंबी पाहिजे. मग घे ना एक वाटा कोलंबीचा घे. शनिवारी बघा जवळ लावते मावशी. 50 दे. घेते शिंगट्या. बघूया घेता. हे बघ, ह्याच्यात आहे ना अंडी भेटतील. हे बघ, अंडी भेटतील. मला उशीर झाला नाही तर कापले असते. मोठी आहे शिंगटे मोठी. कापले असते. किती हे कशा आहेत मावशी? 100चे आहे. 100चे आहे. एवढी कमी आहेत. मी 2 दिले. 100च्या 4. 100च्या. आता किती राहिल्यात? आता 2 झाल्या, त्या 50 झाल्या. आपण देव घे ना. आता खाणार कधी? इकडे बघा शिंगट्या आणि जवळा घेतलाय. तर म्हणजे इकडे ना ज्या सर्व आपण शिंगट्या आणलेल्या ना ते व्यवस्थित सर्व धुवून ना आपण कटिंग करून घेतलेले आहेत. हे काय करायचंय? रस्सा बनवायचंय. थोडा अर्धी रस्सा बनवताय आणि अच्छा. अर्ध्यांची फ्राय. रस्सा आणि फ्राय दोन्ही करायचे. इकडे काय केलं? आलं लसूण पेस्ट ना. हे आला लसूण पेस्ट लावून घेते. थोड्या टाइम ना मॅरिनेट करायला ठेवायचंय. हा लिंबू घेतलाय तो लावून घेते. अर्धा लिंबू पिळून घ्यायचं मस्त ना, म्हणजे कसं आंबट आंबट छान तयार होतं मॅरिनेट. इकडे बघा सुरवी पण आले आहे. सुरवी मदत करायला आहे ना. हा, 1 चमच मीठ घालायचंय. मसाला घालून घेते 1 चमच. अर्धा चमच हळद. सगळ्यांना व्यवस्थित मिक्स करून घेतोय. 5 ते 10 मिनिटांना आपल्याला असाच मसाला वगैरे लावून ठेवायचे जरा. तर मंडळी आता ना मच्छीवाली मावशी संध्याकाळी आली होती. म्हणजे आमच्याकडे सकाळी आणि संध्याकाळी असे 2 टायमाला मच्छीवाली मावशी येते. आणि आज आपण मच्छीवाली मावशीकडून ना मस्त जवळा त्याच्यानंतर शिंगटी घेतलेली आहे. आणि आज घरी शिंगटीचा रस्सा, शिंगटी फ्राय आणि जवळा सुक्याचा बेत आहे. आणि आज संध्याकाळी मावशी आली होती ना, तर आम्ही रात्रीचा पूर्ण म्हणजे जेवणाची आता तयारी करतोय. तर इकडे ना आई आता शिंगटी रस्सा बनवायला घेते. फोडणीसाठी पहिला आलं लसूण पेस्ट घालून घेतलेलं आहे. कढीपत्ता. तर इकडे ना सर्व आलं लसूण पेस्ट आणि लाल तिखट वगैरे घालून घेतला होता मॅरिनेट करायला. याच्यामध्ये ना आता आपण सर्व हा वाटप केलेला मसाला घालून घेतोय. हे 10 मिनिटं ठेवला होता. 10 मिनिटाच्या नंतरला वाटप केलेला मसाला ऍड करतोय. आपला गोडा मसाला आहे, कांदा खोबरा भाजून. तिखट मसाल्यानं आपल्याला पहिला लावून ठेवलेला मी थोडासा 1 चमच घालून घेते. मिक्स करून घेते सर्व. तर ह्याच्यामध्ये ना फोडणीसाठी आपल्याला एक्स्ट्रा कांदा आणि टोमॅटो घालायची गरज आहे. फक्त ना लसणाचीच फोडणीमध्ये रस्सा छान होतो. तर इकडे ना आपली लसूण मस्त फ्राय करून झाले. आता सर्व आपण मिक्सर घालून घेतोय. जास्त नाही आपल्याला थोडासा म्हणजे पाण्याचा चिकून करणार आहे. म्हणजे मीडियम साईजचा रस्सा करायचा, जास्त पण पातळ नाही करणार आहोत. तर इकडे ना आता ह्याच्यामध्ये मीठ घालून घेतोय. मगाशी वाटपामध्ये ना आपल्या वाटपामध्ये म्हणजे एक्स्ट्रा मीठ असतो, तर जास्त मीठ लागणार नाही. अर्धा चमच घातलाय मी. आता जोपर्यंत आपल्या शेंगटीचा रस्सा शिजतो ना तोपर्यंत इकडे आता आपण ना गॅसवरती जवळा बनवून घेतोय. फोडणीसाठी सर्व कांदा घालून घेतोय.
इकडे ना कांदा मस्त परतवून झालेला आहे. त्याच्यामध्ये आता ना सर्व लाल तिखट मसाला घालून घ्यायचा. किती घालायला लागेल आई? 1.5 चमच घालते. हळद. इकडे ना सर्व जवळा धुवून घेतलेला आहे, तो आता ह्याच्यामध्ये ऍड करून घेतोय. मग सर्व मसाला हळद घालून घेतला आणि कांदा पण मस्त परतवून घेतलेला आहे. कांद्यातला ना जवळा एक नंबर लागतो आणि गावचा कसा पूर्ण ना ताजा जवळ असतो. भारी टेस्ट येते एकदम. मस्त सुगंध सुटलाय ना जवळ्याला. इकडे ना आता याच्यामध्ये आंबा घालून घेतोय. पुन्हा मस्त मिक्स करून घ्यायचंय सर्व. थोडा टाइम ना आता शिजायला ठेवायचंय. चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय. 1 चमच मीठ घालून घेतोय. तर इकडे ना आता सर्व शेंगटी फ्राय करायला सुरुवात करतोय. इकडे काकी सर्व आता फ्राय करून घेते. रेडी केलाय ना मसाला काकी? रवायचा. काय काय याच्यात मिक्स केलंय? हळद, मीठ, मसाला आणि रवा. अच्छा, आणि तांदळाचं पीठ पण तांदळाचं आहे? पीठ थोडंसं. हा, क्रिस्पी होण्यासाठी. इकडे पॅन मध्ये ना आता फ्राय करायचंय. तेल घालून घेतलंय. इकडे ना सर्व मसाला लावून घेते शेंगट्याला. आता इकडे ना एक बाजू शिजलेले आहे, सर्व पलटी मारून घेतोय. तर इकडे ना सर्व आपली मच्छी तयार झालेली आहे. हे बघा, इकडे ना ही सर्व फ्राय आहे. शेंगटी फ्राय तयार केलेली आहे. भारी दिसते एकदम. हा इकडे जवळा घातलेला आहे. मस्त तव्यामध्ये ना जबरदस्त जवळा होते कांद्यामधला आहे. आणि इकडे शेंगटी रस्सा आहे बघा, मस्त एकदम शिजलेला आहे. तर इकडे ना आता जेवायलाच बसलेलो आहे. इकडे बघताय हा जवळा घेतला आहे. इकडे मस्त शेंगटी फ्राय आणि शेंगटीचा रस्सा. इकडे सोबत भाकरी आहे. आज ना मस्त आपल्याला वेगवेगळ्या मच्छीचा बेत आहे. आतमधून ना शेंगटी पण मस्त आहे बघा, एकदम फ्राय झालेली आहे, एकदम सॉफ्ट आहे. इकडे तुम्हाला टेस्ट करून दाखवतो कशा प्रकारे. पहिला तर जवळा दाखवतो. जवळा भारी दिसतंय. तर आता टेस्ट करून सांगतो तुम्हाला कशा प्रकारे. हा पहिला जवळा घेतलेला आहे. एक नंबर झालेला आहे. इकडे रस्सा पण आहे. रस्सा पण तुम्हाला टेस्ट करून सांगतो. मस्त झाला एकदम. वाटपामध्ये आपण घातलेला आणि एक नंबर टेस्ट येते. आणि फ्राय पण केलेली, एकदम सॉफ्ट आहे, जबरदस्त आहे. तर मंडळी फायनली आता जेवण खाऊन झालेलं आहे. आज मच्छीवाली मावशी घरी आली होती आणि आज ना म्हणजे वेगवेगळी मच्छी आणली होती. कोळंबी होती, जवळा होता, शिंगटी होती. त्याच्यापैकी आज आपण ना जवळा आणि शिंगटी घेतली मच्छीवालीकडून आणि खास शिंगटीचे रस्सा आणि फ्राय केला आणि जवळा सुक्का बनवला होता. एक नंबर झाला होता. तुम्हाला रेसिपीसुद्धा शेअर केली. तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.